मानवी जीवनात कोणत्याही संपत्तीपेक्षा भावभक्तीची संपत्ती ही अमूल्य असून ईश्वर स्मरणात जीवन व्यतीत करणाऱ्या भाविकांना ही संपत्ती लाभत असते। त्यामुळे पंढरीस जाणारा वारकरी हा खऱ्या अर्थाने या भक्ती संपत्तीचा उपभोक्ता असून पंढरीच्या वारीतच जीवनाची सार्थकता असल्याने सर्व जाती धर्माचे लोक या वारीत गुण्यागोविंदाने एकत्र येतात। त्यामुळे पंढरीची वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक तथा वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले। सालाबाद प्रमाणे यंदाही तीर्थक्षेत्र अक्कलकोट ते तीर्थक्षेत्र पंढरपूर पायी माघवारी दिंडीचे प्रस्थान महेश इंगळे यांच्या हस्ते दिंडी पूजनाने झाली। या प्रसंगी महेश इंगळे बोलत होते। गेल्या 35 वर्षांपासून अक्कलकोट ते पंढरपूर पायी दिंडी वारी कैलासवासी बाळासाहेब इंगळे यांच्या प्रेरणेने चालू आहे। याचा वारसा वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मोठ्या उत्साहाने चालू ठेवला आहे, असे मनोगत मंदिर समितीचे विश्वस्त संपतराव शिंदे यांनी व्यक्त केले। त्यांना भोजन प्रसाद असेल, नाश्ता असेल, चहा असेल याची देखील व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा रीतीने ही दिंडी दिनांक 21/2/2024 रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी माघी एकादशीच्या निमित्ताने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव होऊन पुन्हा दिंडीचं या ठिकाणी पुन्हा अक्कलकोटला प्रस्थान होणार आहे। दिंडीमध्ये मराठवाड्यातील काही तालुक्यातील लोक असतील, अक्कलकोट तालुक्यातील परिसरातील काही स्वामी भक्त असतील, विठ्ठल भक्त असतील, महिला मंडळी असतील यांचा सहभाग असतो। या दिंडीला गेले 35 वर्षाचा परंपरा आहे। या दिंडीची परंपरा श्रीमुख नारायण जगदाळे हे जे स्वामी भक्त आहेत, स्वामी सेवक आहेत या मंदिरामध्ये, त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर आमच्या सर्व सहकाऱ्यांनी ही दिंडीची परंपरा अनेक वर्षापासून ही चालू ठेवलेली आहे आणि या दिंडीमध्ये स्वामी भक्ती जशी होती तशी विठ्ठल भक्ती देखील होते। यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम गाडगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, दिंडी चालक व प्रमुख श्रीमुख जगदाळे, मंदार महाराज, दिंडी उपाध्यक्ष मदन ओटकर, बापू पांचाळ, धनु पाटील, मल्लीनाथ मुक्ता, राजू आवले आदींसह हजारो भाविक उपस्थित होते।